विठ्ठलाच्या कानात माशांच्या आकाराची कुंडले का आहेत? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थामध्ये. विठ्ठलाच्या कानातील माशाच्या कुंडलांचे धार्मिक महत्त्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच आमच्या येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील. श्रीहरी विठ्ठल, ज्यांना भाविक विठोबा, पांडुरंग, विठुराया असेही म्हणतात. विठ्ठल हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. धार्मिक श्रद्धेनुसार श्रीहरी विठ्ठल हे भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचेच रूप मानले जाते. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे त्यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. वैदिक पंचांगानुसार ही एकादशी 25 जुलैला येत आहे. यावर्षी यानिमित्त लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला वारी करतात, भगवान विठ्ठलांचे दर्शन घेतात. यावेळी मात्र अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो आहे, तो म्हणजे विठुरायाच्या कानात माशांच्या आकाराची कुंडले का आहेत? आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजच्या या आपण व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत या गोष्टीचे कारण की ही कुंडले विठ्ठलाला इतकी प्रिय का आहेत. श्रीहरी विठ्ठलांचे स्वरूप हिंदू धर्मात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिंदू धर्मात भगवान विठ्ठलाचे स्वरूप अतिशय प्रिय मानले जाते. विठ्ठल एका विटेवर उभे आहेत. विठ्ठलाची सर्वात वेगळी ओळख म्हणजे दोन्ही हात कमरेवर ठेवलेली त्यांची मुद्रा ही अनंत काळापासून आपल्याला सुखावून जाते. पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या दगडाची असून तिचे तेजस्वी आणि प्रसन्न स्वरूप भक्तांना आकर्षित करते. डोक्यावर सुंदर मुकुट, ज्याखाली आहे शिवशंकर महादेवाची पिंड म्हणजेच शिवलिंग. कानात माशाची आकारांची कुंडले, जी भगवान विष्णूंच्या पारंपरिक अलंकारांपैकी एक मानली जातात. गळ्यात हार, वैजयंतीमाला आणि इतर दागिने. अनेक शास्त्रीय वर्णनांमध्ये विठ्ठलाच्या वक्षस्थळावर म्हणजे श्रीवत्साचे चिन्ह आणि कौस्तुभमणीचा उल्लेख आढळतो. त्यापैकी एक म्हणजेच भगवान विठ्ठलाच्या मूर्तीच्या कानात दिसणारे अनेक दागिने अनेकदा माशाच्या आकाराचे वाटतात. मात्र यामागील महत्त्व आणि पौराणिक कारण काय आहे? श्रीहरी विठ्ठलाच्या कानात माशांच्या आकाराची कुंडले का आहेत? धार्मिक मान्यतेनुसार श्रीहरी विठ्ठलांच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले आहे, जी भगवान विष्णूंच्या पारंपरिक अलंकारांपैकी एक आहेत. धार्मिक शिल्पकलेनुसार त्यांना मकर कुंडल असेही म्हणतात. मकर कुंडल म्हणजे माशाची आकाराची कुंडले. मकर हा हिंदू पुराणातील एक पौराणिक जलचर प्राणी आहे. काही कलाशैलींमध्ये त्याचे रूप मासा, मगर आणि इतर जलचर प्राण्यांच्या मिश्र स्वरूपात दाखवला जातो. त्यामुळे भक्तांना ही कुंडले माशाच्या आकाराची वाटू शकतात. श्रीहरी विठ्ठलांच्या कानात मकर कुंडले हे कशाचे प्रतीक आहे? भगवान श्रीहरी विष्णूंच्या अनेक मूर्तींप्रमाणेच विठ्ठलालाही विष्णूचे स्वरूप मानले जाते. मकर कुंडले ही दैवी तेज, संरक्षण आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहेत. जलतत्वाशी संबंधित असल्यामुळे ती सृष्टीशी आणि समृद्धीचेही प्रतीक मानली जाते. भारतीय प्राचीन शिल्पकला आणि मंदिर परंपरेत भगवान विष्णू, कृष्ण आणि इतर देवी देवतांना मकर कुंडले घातलेली दाखवण्यात आलेले आहे. मकर कुंडले म्हणजेच काय? भगवान विष्णूंच्या म्हणजेच विठ्ठलांच्या मकर कुंडलांची रचना काही मूर्तींमध्ये माशासारखी दिसते. त्यामुळे लोक त्यांना माशाच्या कानातले म्हणतात. त्याला कानडी असेही म्हटले जाते. परंतु धर्मशास्त्रीय आणि शिल्पकलेच्या दृष्टीने त्यांचे योग्य नाव मकर कुंडल हेच आहे. धार्मिक श्रद्धेनुसार पंढरपूरचे विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंचेच एक रूप आहे. त्यांच्या कानातील मकर कुंडले हे भगवान विष्णूंच्या पारंपरिक अलंकारांचे एक अविभाज्य भाग मानले जातात. भगवान विठ्ठलांना मकर कुंडले हा दागिना इतका प्रिय का आहे? पौराणिक कथेनुसार मकर कुंडले म्हणजेच माशांच्या आकाराचे दागिने. भगवान विठ्ठलाची मकर कुंडले माशाच्या आकारातले कानातले दागिने घालण्याचे एक सुंदर कथा या ठिकाणी आपल्याला हिंदू धर्मशास्त्रात सांगितली जाते. ही कथा भक्त आणि देव यांच्यातील अतूट प्रेम, भक्तीचा संगम दाखवते. ही कथा आपल्याला शिकवते की देव, जात किंवा वर्गाचा विचार न करता प्रत्येक
भक्ताची भक्ती स्वीकारतो. आपण नेहमी देवाशी भक्तिपूर्ण राहिले पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पौराणिक कथेनुसार आपल्याला जाणून घेता येईल की भगवान श्रीहरी विष्णूंच्या विठ्ठल अवतारामध्ये त्यांच्या कानात मास्याची कुंडले का आहेत? या कथेनुसार एक गरीब कोळी होता जो भगवान विठ्ठलांचा निस्सीम भक्त होता. एके दिवशी तो देवाला आपला मासा अर्पण करण्यासाठी मंदिरात गेला, परंतु मंदिरातील पुजारी आणि उच्च जातीच्या लोकांनी त्याला थांबवले, कारण तो कोळी होता आणि देवाला मासे अर्पण करणे हे योग्य मानले जात नव्हते. तो कोळी बाहेर निराश होऊन उभा होता. त्याने देवाला प्रार्थना केली की त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्याने आपण अर्पण केलेले मासे स्वीकारावे. त्या कोळी भक्ताची भक्ती आणि प्रेम पाहून भगवान श्रीहरी विष्णू विठ्ठल रूपात मंदिरातून बाहेर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला विचारले की त्याला काय हवे आहे. कोळ्याने आपली अडचण सांगितली आणि म्हणाला की त्याला आपला मासा देवाला अर्पण करायचा आहे. त्या कोळ्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीहरी विठ्ठलांनी त्याचा मासा आपल्या कानात कर्ण आभूषण म्हणून घातला. या घटनेनंतर भगवान श्रीहरी विठ्ठल मकर कुंडले धारण केलेल्या रूपात दाखवण्यात येत होते, जे भक्त आणि देव यांच्यातील प्रेम आणि समानतेचे प्रतीक आहे. मित्रांनो, आजचा आषाढी एकादशी निमित्ताचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच आमचे येणारे नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत येत राहतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा.